मित्राला डिस्काउंट मिळतोय, तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड त्याला वापरण्यासाठी देताय, थांबा. ही एक केस नक्की ऐका, नाहीतर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. एका व्यक्तीने आपल्या मित्राला महागड्या वस्तू घेण्यासाठी स्वतःचं क्रेडिट कार्ड दिलं. मित्राने बिलही वेळेवर भरलं, पण अडचण कुठे झाली? त्या व्यक्तीची स्वतःची इन्कम होती 8 लाख रुपये आणि मित्राच्या खर्चामुळे त्याचं वर्षाचं क्रेडिट कार्डचं बिल गेलं थेट 12 लाखांवरती. आणि इथे सगळं गणित बिघडलं. 1 एप्रिल पासून इन्कम टॅक्सचे नवीन नियम लागू झाले. या नियमानुसार जर तुमच्या क्रेडिट कार्डचा वर्षाचा खर्च 10 लाखांच्या पुढे गेला तर बँक तुमची माहिती थेट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवते. आणि झालं तसंच. इन्कम पेक्षा खर्च जास्त दिसल्याने त्या व्यक्तीला थेट नोटीस आली. यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही कंपनीचं क्रेडिट कार्ड स्वतःच्या शॉपिंगसाठी वापरत असाल तर तो खर्च आता तुमच्या सॅलरीत ऍड होणार आणि त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स देखील भरावा लागणार. तसंच पॅन कार्ड लिंक असल्याशिवाय आता नवीन क्रेडिट कार्डही मिळणार नाही. त्यामुळे मित्राला कार्ड देण्याआधी किंवा स्वतः मोठा खर्च करण्याआधी तुमचं लिमिट नक्की चेक करा. आणि तुमच्या बिझनेसचं फायनान्शियल प्लॅनिंग असंच ठेवायचं असेल तर ऑफिसला नक्की व्हिजिट करा.